चाणक्यबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे, राईट? Yes, sir. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की त्यांना चाणक्य इज वन ऑफ हिज नेम्स. त्यांचं ऍक्च्युअल नाव होतं विष्णुगुप्त. चाणक्य हे त्यांना नंतर पदवीच्या रूपात दिलेलं नाव होतं. त्यांना कौटिल्य म्हणून पण म्हटलं जायचं. असं होतं की ते चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्यासाठी त्यांनी इनिशियली, म्हणजे जेव्हा त्यांना मगध राजाने हकलून लावलेलं काहीतरी कारणावरनं, तेव्हा त्यांनी शपथ घेतलेली की मी तुम्हाला माझं जे विजन्स आहेत, माझे जे हे आहेत प्लॅनिंग्स आहेत, ते प्रूव्ह करून दाखवेन की दिस इज हाऊ यू शुड बी वर्किंग. आणि त्या हिशोबात त्यांनी जेव्हा त्यांची जेव्हा शेंडी सोडतील किंवा तेव्हा मी माझी शेंडी बांधीन असं सांगितलं, जेव्हा मी तुम्हाला नष्ट करेन. दॅट इज हाऊ त्यांनी ते पेटून गेलेले त्या हिशोबात. आणि त्यांनी जे काय सांगितलं, जे काय शिकवलं एवढ्या वर्षात, त्यांना चाणक्य नीती या नावाने किंवा अर्थशास्त्र या नावाने काही पुस्तकं फेमस झाली त्यावेळेस. आणि ती अजूनही खूप प्रमाणात हे आहेत, विचलित आहेत किंवा खूप प्रमाणात आचरणात आणली जातात. इनफॅक्ट हे MBA स्टुडंट्सना याचे काही कोर्सेस पण करवले जातात. आता चाणक्य नीती म्हणजे बेसिकली काय, किंवा चाणक्य कोण होते? तर चाणक्य बेसिकली एक फिलॉसॉफर होते. एक ते ना इकॉनॉमीचं भान होतं त्यांना, ते डिप्लोमॅट होते, ते टीचर होते, ते त्यांचं खूप ठिकाणी त्यांचा अभ्यास होता. आणि ते असं नाही की बाबा मी एक पर्टिक्युलर कार्य आहे तर मी तेवढंच कार्य करणार, पण त्यांचं बाकीच्या ठिकाणी पण लक्ष होतं. त्या हिशोबाने ते प्राईम मिनिस्टर म्हणून नेमले गेले किंवा प्राईम मिनिस्टर म्हणून होते चंद्रगुप्त मौर्यांकडे. त्यांनी जे काय शिकवलं, जे काय दाखवलं एवढ्या वर्षात, ते ओरिजिनली त्यांच्या ज्या प्लॅनिंग्स होत्या त्यांनी कोर्ट्सच्या हिशोबात सांगितल्या किंवा स्ट्रॅटेजीजच्या हिशोबात सांगितल्या. त्यांनी लर्निंग्स दिले सगळ्यांना आपल्याला. त्यांचं ओरिजिनल जे काय रायटिंग्स होते ते संस्कृतमध्ये होते, पण नंतर बिकॉज पीपल वॉन्टेड टू लर्न मोर अबाउट हिम अँड मोर अबाउट हाऊ ही कुड सक्सीड इन डुईंग व्हॉट एव्हर दॅट ही वॉज डुईंग, ते नंतर कन्व्हर्जन झाले इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि अजून खूप लँग्वेजेसमध्ये. इनफॅक्ट काही इंटरनॅशनल लँग्वेजेसमध्ये पण त्यांनी हे केलं. त्यांचे लर्निंग्स बेसिकली ओव्हरव्ह्यू होता किंवा डूज अँड डोज लाईफमध्ये कसे असले पाहिजे, बिझनेसमध्ये कसे असले पाहिजे, तुम्ही कुठे लक्ष दिलं पाहिजे, तुमचं अनालिसिस कसं असलं पाहिजे, तुम्ही प्लॅनिंग किती केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर ह्याच्यात काही 15 पॉइंट आहेत जे त्यांनी शॉर्टलिस्ट करून दिलेले, ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिलं इज एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की यू नीड टू कीप ऑन अपग्रेडिंग युअरसेल्फ. तुमचं एक शिक्षण झालं म्हटल्यावर हे नसतं कधीच की इट इज द एंड ऑफ द थिंग. ओके, तुमचं समजा आज आपण आपल्या हिशोबात बोलूया की बाबा माझं 15वी झालं, 15वी नंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर MBA केलं, ट्रॅव्हलचा डिप्लोमा केला. सो यू नीड टू कीप ऑन अपग्रेडिंग युअरसेल्फ इन वन वे ऑर द अदर. ओके, पुस्तकी ज्ञान जरुरी नाही की ऑलवेज हॅज इज रिक्वायर्ड, किंवा एक हे एखादं सर्टिफिकेटच मिळालं पाहिजे असं जरुरी नाही. बट यू कॅन स्टील कीप ऑन लर्निंग फ्रॉम युअर कॉम्पिटिटर्स. तुमच्या बिझनेसमध्ये काय चाललंय हे पण लर्निंग्स असतात. तुमच्या आजूबाजूला काय झालंय, तुमच्या शहरात काय चाललंय, तुमच्या स्टेटमध्ये काय चाललंय, इंडियामध्ये काय चाललंय, बाहेरगावी काय चाललंय, कसं आपण एनहान्स करू शकतो स्वतःला. तर ते एज्युकेशन तुम्हाला कधीही वेस्ट जात नाही. दॅट इज वन. सेकंड पार्ट येतो की यू नीड टू लर्न अँड ऑब्झर्व. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जे काय आजूबाजूला दिसतं, जे काय बघता, त्याच्याकडनं शिका, ऑलवेज शिका, सगळं शिका. दॅट इज वे तुम्ही, म्हणजे आपण आपल्यात मराठीत एक म्हण आहे की बाबा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पण हे असं खरं नाही आहे यांच्या हिशोबाने. कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसण्यासाठी मरावं लागणार, पण ते करण्या अगोदर इफ यू कॅन मे बी लुक ॲट व्हॉट अदर्स हॅव बीन डुईंग, किंवा तो कुठे फेल झाला, तो कुठे सक्सेस झाला, ह्याच्याकडे एकदा, आणि देन यू युटिलाइज इट इन युअर ओन वे, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही यू विल सेव्ह युअर ओन टाइम. ओके, आणि तुमच्या फेलियर पासून शिकायला तुम्हाला किंवा पडायला चान्सेस कमी होते. ऑफकोर्स दॅट इज व्हॉट यू डू. त्यांचा एक असं म्हणणं होतं की तुमचे सिक्रेट्स, तुमचे विकनेसेस, तुमचे स्ट्रेंथ्स सगळ्यांकडे ओपनली बोलू नका. ओके, यू ऑलवेज नीड टू कीप समथिंग, म्हणजे वन इन द हँड टू इन द बुश हा जो प्रकार आहे त्या हिशोबात तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. की तुम्ही प्लॅनिंग कोणालाही काही सांगू नका,
तुम्ही तुमचे जे थिअरीज आहेत ते सगळ्यांकडे शेअर करू नका. हा, काय काय वेळेला ते करायची गरज असते, पण देन यू नीड टू डिसाईड तुम्ही कोणाकडे किती गोष्टी बोलणार. कारण मग कोणीही त्याचा फायदा घेऊ नये. काय काय वेळेला आपण घरी बोलतो, काय काय बाहेर बोलतो, काय काय ओपनली सांगतो, पण कधी कुठला माणूस कुठल्या गोष्टीत तुमचा ऍडव्हान्टेज घेईल नाही घेईल. सो यू नीड टू, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा सांगायचं, जेव्हा झालं की सांगायचं हा ठीक आहे मी केलं, दॅट यू कॅन डू. पण अगेन किती करायचं, कसं करायचं हे केस टू केस बेसिस, वर्क टू वर्क बेसिस, पर्सन टू पर्सन बेसिस डिफर करणार. त्यांचा चौथा पॉइंट होता मोटिव्ह फाइंड आउट करा. तुम्ही जे काय करता लाईफमध्ये, तुमच्या लाईफमध्ये म्हणा, कामात म्हणा, हॅव अ क्लिअर विजन. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय, कशाला करायचंय. त्याच्यासाठी काही प्रश्न आहेत जे तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला विचारले पाहिजे. कुठलंही काम, नवीन काम चालू करायच्या अगोदर, की सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्ही का करताय, कोणासाठी करताय, कशासाठी करताय, त्याचे फायदे काय, हे केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल. हे त्याच्यानंतर त्याचं प्लॅनिंग करा. प्लॅनिंग करा म्हणजे काय, बेसिकली त्याची ब्लू प्रिंट काढा. त्याचं तुम्ही एक स्टेप वाईज हे करा की हे 4 स्टेप तुम्हाला लागतील सक्सेस व्हायला किंवा सक्सीड व्हायला. आणि त्याच्या मागे इफ यू डोंट फील दॅट इज, त्याच्यावर परत स्टडी करा, परत ते करा. तर यू नीड टू कीप ऑन डुईंग इट. इनफॅक्ट बहुतेक वेळा असं पण असतं की तुमचा मोटिव्ह किंवा तुमचा फायनल रिझल्ट जो आहे विल व्हेरी फ्रॉम द डे वन जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं. कारण तुम्ही हे कंटिन्युअसली करत असता, तुम्ही काम करताना पण करत असता, त्याच्यामुळे तुमच्यात चेंजेस खूप येणार तुमच्या वागण्यात, बोलण्यात, तुमच्या काम करण्यात. आणि वन्स दॅट हॅपन्स यू विल सक्सीड. दॅट इज व्हॉट ही यूज टू से. तुमचा विजन ओके स्प्रेड करा, तुमची रिक्वायरमेंट स्प्रेड करा, तुमच्याबद्दल माहिती लोकांकडे स्प्रेड करा. म्हणजे आज प्रांजल सर जे करतायत स्पेसिफिकली की स्वतःच्या डिजिटल मार्केटिंग वगैरे जे मॅनेज करतात, ओके, तर त्या हिशोबात तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती, तुमच्या कामाची माहिती सगळीकडे पोहोचवा. आणि त्यासाठी यू कॅन मे बी यूज वेब मीडियाज. तुम्ही लोकांकडे हे जा, तुम्ही फीडबॅक्स मेंटेन करा, तुम्ही जे काय कराल, पण डू इट इन सच अ वे की तुमच्याबद्दल फक्त चांगलंच बाहेर निघालं पाहिजे. कारण तुम्हाला एक काम मिळायला जनरली लोक करतात की बाबा काम मिळण्यासाठी इनिशियली काही स्टोरीज सांगतात किंवा काहीतरी सिच्युएशन सांगतात किंवा क्रिएट करतात, पण देन दे आर नॉट एबल टू गिव्ह सर्व्हिस. डोंट डू दॅट. तुमच्याकडे जे आहे ना, अंडर तुम्ही कमिटमेंट करा आणि ओव्हर डिलिव्हर करा. सो तुमच्याबद्दल ऑटोमॅटिकली ते चांगलं स्प्रेड होत राहील. दॅट वॉज वन ऑफ हिज पॉइंट्स. तुमचं जे चांगुलपणा आहे, त्याचा तुमचा जो ग्रेटनेस आहे, ते विल स्प्रेड ओनली वेन यू कीप ऑन डुईंग गुड वर्क. तुम्ही कुठल्या जन्माला आलात, कसे आलात, कुठल्या क्लासमध्ये आलात, काय काम करता, काय शिकलात हे इम्पॉर्टंट नाही, बट फायनली तुम्ही काय केलं तुमच्या आयुष्यात हे इम्पॉर्टंट असतं. तुम्ही कोणासाठी काय करू शकलात, तुम्ही थर्ड पर्सनला कसं सपोर्ट केलात किंवा काय केलं. ऑफकोर्स त्याची वाचा करायची गरज नाहीये. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते. जसं मी मगाशी सांगितलं त्या हिशोबाने की तुम्ही बोलता की व्हॅल्यू कमी होते, तर यू नीड टू बी हंबल. त्या हिशोबात हंबल कशासाठी की बॉस तुम्ही जे काय करता कोणासाठी, थर्ड पर्सनला आपण काय करायला सपोर्ट करतो, आपण डोनेशन्स देतो किंवा आपण काहीतरी कुठल्या तरी प्रॉब्लेम मधनं कोणाला काढतो, इट शुड बी टेकन की बस मी केलं, मी होतो म्हणून झालं. तुम्ही नसता तर कोण ना कोणतरी होतात, तर करता करविता वरती बसलेला आहे. त्यामुळे व्हॉट एव्हर यू डू यू नीड टू बी हंबल इन दॅट. ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल माझ्याकडे आहे की एका कंपनीच्या डायरेक्टरकडे एक इरेट कस्टमर आला, एक अँग्री कस्टमर आला आणि त्याचा खूप वैतागलेला, खूप तापलेला तो. पण आणि तो डायरेक्टर होता, तो एका मीटिंग मध्ये अडकलेला होता. हा कस्टमर बाहेर येऊन आरडाओरड करायला लागला. त्याची सेक्रेटरी आली त्या डायरेक्टरची आणि त्याने म्हणले, सर तुम्हाला चहा कॉफी देऊ का? तर तो बसायला पण तयार नव्हता. तो बोलला नाही नाही मला काही नको, हे नको ते नको. सगळं झालं. मग 5 मिनिटं परत, तरी पण तिने नाही सांगितलं, तरी पण तिने त्याच्यासोबत चहा किंवा कॉफी आणून ठेवली. त्यांनी हात नाही लावला. परत 5 मिनिटांनी सर तुमच्यासाठी काही हे मागू का, तुम्हाला ड्रिंक वगैरे घेणार का? तर फायनली हो नाही का ते म्हणजे काय झालं तुम्ही मला सांगू शकाल? सो आय ब्रीफ सर अकॉर्डिंगली किंवा त्याचे डिटेल्स काढून ठेवले. सो दॅट इज व्हॉट शी डिड. अँड तिच्या प्रेमाने बोलल्याने फायनली असं झालं की बाय द टाइम ही एंटर्ड द डायरेक्टर्स केबिन, तो खूप शांत झालेला. मग डायरेक्टरनी पण त्यांचं ऐकलं आणि
प्रेमाने सोल्युशन्स काढून त्यांनी सॉर्ट आउट करून टाकलं आणि विदिन फ्यू डेज किंवा फ्यू वीक्स त्यांचा जो काय प्रॉब्लेम होता तो सॉर्ट आउट झाला आणि ही वॉज ऑल प्रिजेस फॉर दॅट डायरेक्टर. तर तुम्ही म्हणजे फक्त बिकॉज युअर द डायरेक्टर ऑफ अ कंपनी डझंट मीन दॅट तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचा आवाज वाढला पाहिजे किंवा तुम्ही तुमचा रुतबा दाखवला पाहिजे. यू कॅन ऑलवेज बी यू कॅन ऑलवेज बी हंबल. दॅट इज वन थिंग. यू नीड टू कंट्रोल युअर फिलिंग्स. दॅट इज व्हॉट ही यूज टू से की तुमचं फिलिंग्स जे काय आहे, तुमचं अँगर जे काय आहे, यू नीड टू कंट्रोल युअर सेल्फ. कारण तुमच्या अँगरमुळे तुमचं बॉडीवर पण इफेक्ट करतात. तुम्ही बॉडीच्या हेल्थकडे लक्ष द्या. तुमच्या अँगरला कंट्रोल करा. अँगर कंट्रोल झाला की तुम्ही बाकी सगळ्या ह्याच्यावर लवकर शांतपणे, कारण काय केलं आपण रिॲक्ट करतो सिच्युएशन्सला आणि रिॲक्ट झाल्याला आपल्याला कळतं की बस दिस कुड हॅव बीन डन बेटर. सो नंतर रिपेंड करण्यापेक्षा तुम्ही तेव्हाच कंट्रोल करा. जरा कमी बोललात तर मे बी सिच्युएशन्स विल चेंज. 9th पॉईंट त्यांचा होता की कोणाकडनंही मेहरबानी घेऊ नका किंवा लोन्स शक्यतो टाळा. जेवढं तुम्ही स्वतःच्या बलबुत्यावर करू शकाल, स्वतःकडच्या सपोर्टमध्ये करू शकाल, दॅट इज ऑलवेज बेटर. हा काही काही वेळेला करावं लागतं, बट देन द लोन्स ऑर फेवर्स असे सिच्युएशन्स पण उभे करू शकतील की तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकणार नाही. तुमचे हातपाय बांधले जातील किंवा तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटीजवर, तुमच्या कामावर काहीतरी कुठेतरी फेवर्समुळे त्रास होऊ शकेल गोईंग फॉरवर्ड. सो तुमचे लोन्स लवकरात लवकर क्लिअर करा. त्याच्यासाठी धनश्री मॅडमची मदत घ्या. सो शी विल हेल्प यू अँड मे बी मल्टिप्लाइंग युअर ॲसेट्स. प्रत्येक वेळेला शिकत राहा हे त्यांचं म्हणणं होतं. चाणक्यांनी सांगितलं की यू नीड टू ऑलवेज कीप ऑन लर्निंग फ्रॉम वॉट एव्हर दॅट इज हॅपनिंग अराउंड यू. आणि काही लोक जी असतात त्यांना तुम्ही सांभाळलं पाहिजे. दॅट इज म्हणजे तुमच्या शिकण्यामध्ये, तुमच्या ह्याच्यात तुम्हाला जी मदत होईल ते मे बी तुम्हाला तुमच्या प्रवासात तुम्हाला काही मित्र मिळतील, तुमच्या औषधात तुम्हाला, तुमच्या आजारपणात तुम्हाला काही औषधं मिळतील, तर त्याच्याकडे ते काम करत राहील तुमचं जे काय लर्निंग असेल तर. तुमच्या सिच्युएशन्स चेंज व्हायला तुमचं लर्निंगच कामाला येईल. कारण काही काही वेळेला पुस्तकी ज्ञानने पण मे बी वेळ द्यावा लागतो. काही काही वेळेला तुम्हाला त्याच्यात काही लोकांची मदत घ्यावी लागते, मे बी इमोशनल, मे बी इन सम अदर वे, की बाबा माझ्या, आणि तुम्ही जे लोकांसाठी द्याल तर तीच लोक तुमच्या कामाला उभी राहणार आहेत फायनली. सो फायनली तुम्ही जेवढं लर्निंग त्याच्यातनं घ्याल, जेवढं लर्निंग द्याल, ओके, बोथ वेज, दॅट विल हेल्प यू. 11वा पॉईंट त्यांचा होता की ओव्हर अटॅचमेंट. ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी वेग स्टेटमेंट की कोणाबद्दल ही अटॅचमेंट ठेवू नका. इनफॅक्ट नॉट इव्हन युअर फॅमिली मेंबर्स. ओके, प्रेम असतं, रिस्पेक्ट असतो, सगळं सगळं ठीक आहे, पण अटॅचमेंट असले की एक्सपेक्टेशन्स वाढतात. एक्सपेक्टेशन्स वाढली की लव्ह, अँगर, हेट, सॅक्रिफाईस सगळ्याकडे आपण जेवढं आपल्या मुलांसाठी पण, म्हणजे आज जनरली लॉकडाऊन मध्ये सगळे आपण घरी बसलो आहोत मेजरली, तर त्या हिशोबात आपल्याला कळतं की आपल्या घरी सिच्युएशन्स वेगळ्या असतात किंवा आपल्याला मॅनेज करता येत नाही. तर त्याच्यामुळे मी तुझ्यासाठी हे केलं आणि म्हणून मला तुझ्याकडनं हे पाहिजे, हे जनरली दिस इज व्हॉट लीड्स टू कॉन्फ्लिक्ट्स मोस्ट ऑफ द टाइम. Okay, so this is what we need to stay away from. Leave out those attachments and maybe concentrate on our work or whatever way that we can manage it. त्यांचा 12वा पॉईंट होता नॉलेज, जे मी मगाशीच कव्हर केलं एज्युकेशन मध्ये, की नॉलेज इज नेव्हर एंडिंग. तुम्ही जेवढं कराल, जे कराल, ओके, त्याच्यातनं प्रत्येक पावली पावली शिकण्यासारखं खूप काय काय, त्याच्यात शिकणं त्याचं आचरणात आणण्यात सारखं खूप काय काय. तर तुमचं नॉलेज ऑलवेज अपग्रेड करत राहा इन वन वे ऑर द अदर. कारण तुम्ही जेवढं नॉलेज गोळा कराल, ओके, जेवढं आजूबाजूला दिसतंय, जेवढं आजूबाजू, कारण 3 इडियट्स मध्ये आमिर खाननी पण सांगितलं की सीखने के लिए सिर्फ यूनिफॉर्म की जरूरत नहीं होती, तुम्हें राइट एटीट्यूड होना जरुरी होता है. सो दॅट विल कीप ऑन हॅपनिंग. तुम्ही जेवढं शिकाल, जेवढं दाखवाल, जेवढं कराल, दॅट विल हेल्प यू. तुमच्या लिडरशिप स्किल्समध्ये इज अ व्हेरी बिग थिंग दॅट वी नीड टू लर्न. की तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही लिडर झाला, पॉवर आहे, पोझिशन आहे, सगळं आहे, पण फायनली तुमचं पॉवर आणि पोझिशन तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुमच्या हाताखालची माणसं ती कामं बरोबर नित्यनियमाने करू लागतील. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या काही पॉवर्सकडे लक्ष द्यायची गरज आहे किंवा ती वाढवायची किंवा कमी करायची गरज आहे. म्हणजे तुमचं आज आयटीचा हे जमाना आहे, तर यू नीड टू कॉन्सन्ट्रेट मोर ऑन हाऊ यू कॅन बी ऑन द नेट, हाऊ यू कॅन मे बी शोकेस युअर सेल्फ ऑन द नेट. तुम्ही तुम्हाला किंवा तुमच्या कामाला कसं
लोकांपर्यंत पोहोचू शकाल, तुमच्या कस्टमर्स पर्यंत पोहोचू शकाल, तुम्ही टीम कशी मॅनेज करता, तुम्ही तुमचं फायनान्स कसं मॅनेज करता, तुम्ही तुमचं जर काही कामात चुका होतात तुमच्या कलिग्सकडनं, तुमच्या स्टाफकडनं, तुमच्या आजूबाजूकडनं, तर तुम्ही त्यांना पनिशमेंट्स कशी देता हे तुम्हाला कळायची गरज आहे. तुमचं पॉवर ऑफ कनेक्शन्स म्हणजे बेसिकली तुम्ही कोणाला ओळखता. ओके, तर याच्यासाठी एक जोक आहे की एक टीचर सांगते की तुम्हाला काही कामं करण्यासाठी तुम्हाला तुम्ही कोणाला ओळखता हे माहिती असल्याची गरज आहे. पण ऑफकोर्स दॅट इज हाऊ इट वर्क्स, की तुम्ही ज्या लेवलला जाता, ज्या लोकांना भेटता, त्याच्यामुळे तुमची कामं वाढतात. आता आपण इथे येतो, आपण इथे 4-4 कामं मदत करायचा प्रयत्न करतो किंवा कॉन्टॅक्ट वापरायचा प्रयत्न करतो. दॅट इज युअर पॉवर ऑफ कॉन्टॅक्ट. आणि यू नीड टू कंट्रोल युअर अर्ज ऑलवेज. अर्ज म्हणजे काहीतरी करून करायची, काहीतरी बाबा कोणाचं तरी वाईट करा, कोणाचं तरी काहीतरी चांगलं करा. तर ते कोणासाठी काय करायचं, कसं करायचं, कितपत करायचं, दिस इज व्हॉट यू नीड टू कंट्रोल अँड दॅट विल शो युअर लिडरशिप स्टाईल बेसिकली. काही लॉस तुम्ही स्वतःसाठी पण मेंटेन केले पाहिजे, की तुम्ही आपले इमोशन्स कंट्रोल करा, तुम्ही कोणावर किती विश्वास ठेवा, कुठल्या गोष्टीचं किती तुम्ही मनाला लावून घ्या, कुठल्या गोष्टीचा आनंद किती दाखवला पाहिजे, केला पाहिजे. असे खूप काही काही गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी काही लॉज सेट केले पाहिजे. बिकॉज ते लॉज आपण स्वतःसाठी जेव्हा बनवतो तेव्हा आपण स्वतः कंट्रोल करतो स्वतःला, आणि जर नाही केले तर ऑफकोर्स त्याच्याने टर्मॉइल्स क्रिएट होतात. अँड फायनल इज पॉवर मॅनेजमेंट. यू नीड टू नो हाऊ यू कॅन मॅनेज द पॉवर अराउंड यू. ओके, आज चंद्रगुप्त मौर्य जरी मोठा होता किंवा बाकीचे सेना जरी मोठ्या होत्या, तरी कोणाला किती मॅनेज करायचं, कोणाला कसं स्प्रेड करण्यासाठी, कारण चंद्रगुप्त मौर्य म्हणा किंवा शिवाजी महाराज म्हणा, ही दीज पीपल वेर नॉट एबल टू गो टू ईच अँड एव्हरी प्लेस एव्हरी टाइम, राईट. म्हणून त्यांनी त्यांच्या खालचे सुप्रियर्स डेव्हलप केले, त्यांच्या खाली त्यांची जी माणसं डेव्हलप केली ते अशी डेव्हलप केली की त्यांना कंटिन्युअसली अपग्रेड करत राहा, त्यांच्याशी कमी ट्रेनिंग्स देत राहा, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. सो दॅट इज हाऊ यू नीड टू डू, की तुमच्या स्वतःच्या ट्रेनिंग्सला, स्वतःच्या गोष्टींना तुम्हाला प्रत्येक वेळेला अपग्रेड करावं लागलं पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा अपग्रेड व्हाल तेव्हा तुम्ही त्यांना पण अपग्रेड करा. सो पॉवर मॅनेजमेंट तुम्ही तुमची कशी स्प्रेड करता, तुमची पॉवर स्प्रेड करण्यासाठी तुम्हाला कुठे कुठल्या माणसाला ठेवायचं, त्याला काय स्किल्सची गरज आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायची गरज असते. आणि फायनली एक सांगायचं झालं म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये आपल्यासारखी लोक जी काही घरी बसली आहेत, ओके, ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा बाकीच्या सगळ्या काम न करायच्या रेस्ट्रिक्शन जे काय आहेत, त्याच्यातनं वी नीड टू जस्ट स्टे बॅक, सर्व्हाइव्ह आणि कीप ऑन लर्निंग बिकॉज हे लर्निंग आपल्याला जे काय आहे, दिस इज आय थिंक कोविड इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ. बेसिकली तुम्ही आता जे सर्व्हाइव्ह करणार, तर तुमच्या आजूबाजूचा जो गाळ होता बेसिकली एक तो संपतो. दुसरी गोष्ट अशी पण आहे की दॅट इज युअर टाइम टू सेट बॅक अँड रिलॅक्स अँड मे बी गिव्ह युअरसेल्फ मोर ऑपॉर्च्युनिटी टू एनहान्स युअर स्किल्स. तुमच्या काही जे काय कमी तुम्हाला जी दिसली असतील किंवा मी हे केलं असतं तर मी हे आता या लेवलला असतो, तर ते करायला तुम्हाला टाइम मिळाला. सो दिस इज अ गॉड गिफ्टेड टाइम बेसिकली, की तुमच्या ग्रोथसाठी तुम्ही काम करू शकता अँड दॅट विल हेल्प यू गाईज ऑल. फायनली एक शेवटचा पॉइंट माझ्याकडनं असा आहे की जे सिक्रेट या पुस्तकात पण दिलेलं आहे की द पॉवर ऑफ चेंज इज यू. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या थॉट्सकडे लक्ष द्या अँड द वर्ल्ड विल नेव्हर एंड फॉर यू. थँक्यू.